प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत लोदगा गटातील विविध पक्षातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेशाने उभाटा गटाला धक्का। भारतीय जनता पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात बुधवारी औसा तालुक्यातील लोदगा गटातील अत्यंत महत्त्वाचा आणि पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत विविध पक्ष व संघटनातील अनेक मान्यवर पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला। या कार्यक्रमास भाजपचे लातूर जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, सुभाष जाधव, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट परीक्षित, मंडळाचे अध्यक्ष रवी चिलमे, विशाल देशमुख, शिव मुरगे, नाना धुमाळ यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते। औसा तालुक्यातील लोदगा गटातील विविध गटातून आलेल्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला। भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, माजी चेअरमन, बूथ व शाखा प्रमुख तसेच विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांचा समावेश आहे। यामध्ये जगन्नाथ हनुमंत कोल्हे, खुटेगाव, महिनीनाथ ज्ञानोबा सोमवंशी, मनसे जिल्हा उपाध्यक्ष गणेश नागनाथ मुस्के, सोमनाथ बालाजी सोमवंशी, सोपान दगडू चेवले, संपते श्रीनिवास सतीश, गणेश ज्ञानेश्वर बोबिले, नागेश प्रकाश रामकर, महेश उद्धव सोमवंशी, दीपक बालाजी यादव, रोहन संजय गोरे, शुभम संग्राम बेबळे, सुधीर दौलतराव भुईभार, उपसरपंच लोदगा, दिलीप उजळणे, सोसायटी संचालक व शिवसेना बूथ प्रमुख उभाटा, शरद भोसले, उभाटा सेना बूथ प्रमुख, भरत सूर्यवंशी, उभाटा सेना, शिवाजी बाजुळगे, उभाटा सेना बूथ प्रमुख, गुंडेराव माने, माजी चेअरमन भुसणी, जयराम बाजुळणे, तालुका सचिव काँग्रेस औसा, व्यंकट भीमराव सातपुते, माजी सरपंच भुसणी, बहुजन वंचित आघाडी, विश्वनाथ गुडीबा पर्वत, गोसावी समाज संघटना, पवन उद्धव साठे, शाखा प्रमुख उभाटा, दिनेश प्रदीप पाटील, माजी सरपंच, दीपक जगन्नाथ पाटील, अनंत सतीश पाटील, प्रकाश पंढरी भोसले, नीनाजी दिगंबर जगताप, मनोज भास्कर गिरी, काकासाहेब बनवान थोरे मोठे, नामदेव पाटील, संजय प्रल्हाद पाटील, सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य व चेअरमन सारोळा उभाटा, शाहूराज विश्वनाथ जाधव, माजी सरपंच होळी, नारायण प्रल्हाद भोसले, तालुका उपाध्यक्ष गोही व उपसरपंच, निळकंठ दत्तू पाटील, माजी पोलीस पाटील हासेगाववाडी, बजरंग माने, माजी सरपंच भुसणी, सुभाष महादू सर्वदे हासेगाववाडी, शेषराव शंकर महानवार, ग्रामपंचायत सदस्य हासेगाववाडी, राम सदाशिव भोसले, शाखा प्रमुख हासेगाव, शरद यादव लंगर, उभाटा 21 बूथ प्रमुख गोही, राहुल ज्योतिराम माने, बूथ क्रमांक 18 हासेगाव, राहुल बालाजी भोसले, राहुल काकाजी भोसले, किशोर मंगेश बालाजी रावेडे, चत्रभूत जाधव, ज्ञानेश्वर जाधव, मुकेश कुमार, विजय कुमार जाधव, शिवाजी भानुदास बाजूबागे, भारत लिंबाजी सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी भाजपमध्ये प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली। यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या विकास कामांचा उल्लेख केला। भाजप ही केवळ राजकीय पक्ष नसून विकास, सुशासन आणि लोककल्याणाची व्यापक चळवळ आहे। नव्याने प्रवेश केलेले कार्यकर्ते ही ताकद अधिक वाढवतील असे ते म्हणाले। आमदार अभिमन्यू पवार यांनी नवप्रवेशितांचे स्वागत करताना औसा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। औसा तालुक्यातील लोदगा गटात उभाटा पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे। उभाटा गटातील मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केल्याने लोदगा गटातील उभाटा संघटनाला मोठे भगदाड पडला आहे। विशेष म्हणजे उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांचे मूळ गाव याच गटात असल्याने हा धक्का अधिक महत्त्वाचा मानला जात आहे। भाजपच्या वाढत्या संघटन बळामुळे आणि विकासाभिमुख धोरणांमुळे कार्यकर्त्यांचा भाजपकडे ओढा वाढत असल्याचे चित्र स्पष्ट झालं आहे। या घडामोडीमुळे लोदगा गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।